अजितदादांचं परवा निधन झाल्यानंतर काल त्यांचा अंत्यविधी झाला आणि काल संध्याकाळपासूनच अजित पवारांकडे जे उपमुख्यमंत्री पद होतं किंवा त्यांच्याकडे असलेलं अर्थमंत्री पद होतं किंवा पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्ष पद होतं, ही पदं नेमकी कोणाकडे जाणार? म्हणजे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची जी चर्चा सुरू होती, ती चर्चा आता कुठपर्यंत आली किंवा अजित पवार गेल्यानंतर आता ते विलिनीकरण खरंच होईल का? त्यामध्ये काय काय अडथळे येऊ शकतात? या सगळ्या गोष्टींची चर्चा कालपासून मीडिया आणि सोशल मीडियामध्ये सुरू झाली. म्हणजे ही गोष्ट किंवा ही चर्चा सुरू होणं हे अनेक जणांना क्रूरपणाचं किंवा निष्ठुरपणाचं वाटलं. म्हणजे मलाही तेच वाटतं किंवा माझंही तेच मत आहे. पण आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की राजकारण हे आता निष्ठुर झालंय किंवा विवेकशून्य झालंय. म्हणजे कोणत्याही प्राप्त परिस्थितीमध्ये आपल्या पत्रवाळीवर कसा जास्तीत जास्त भात उडून घेता येईल याचा प्रयत्न आता सगळेच राजकीय नेते करत असतात. आणि त्यामुळं सध्याचा राजकारणाचा जो बदललेला पोत आहे, तो बदललेला पोत बघता राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची किंवा या पदांची चर्चा होणं हे मला स्वाभाविक वाटतं. आता या गोष्टी कितीही निष्ठुर वाटत असल्या तरीही मीडिया आणि राजकीय वर्तुळात या गोष्टींची चर्चा होत असताना उपमुख्यमंत्री पद कोणाकडे जाणार, अर्थमंत्री पद कोणाकडे जाणार, पक्ष विलीन होणार का, किंवा पक्ष विलीन झाल्यानंतर शरद पवार गटाच्या कोणकोणत्या नेत्याला आणि कोणकोणत्या आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार, या सगळ्या गोष्टींची चर्चा करणं आपल्यालाही भाग आहे. त्यामुळं आपण आजच्या व्हिडिओमधून या सगळ्या गोष्टींची चर्चा करणार आहेत आणि त्यामागचं लॉजिक सुद्धा मी तुम्हाला समजून सांगणार आहे. त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, कारण की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि त्या सगळ्या नेत्यांची नावं तुम्हाला सुद्धा कळणार आहेत. आणि तुम्ही अजूनपर्यंत जर लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. मुंबईहून बारामतीला येत असताना अजित पवारांच्या विमानाला अपघात झाला आणि त्यांचं दुःखद निधन झालं. त्यांचं निधन झाल्यानंतर काल त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि हे अंत्यसंस्कार झाल्यानंतर लगोलगच त्यांच्याकडे असलेली पद ही कोणाला मिळणार आणि त्या पदांवर कोणाची वर्णी लागणार याबद्दल चर्चा सुरू झाली. आता या पदांबद्दल आपण आधी चर्चा करू आणि ती पद कुणाला मिळू शकतात, कुणाला मिळू शकत नाहीत, कोणाचे स्ट्रॉंग पॉइंट काय आहेत, कोणाचे वीक पॉइंट काय आहेत याबद्दल चर्चा करू. तर काल अजित पवारांचा अंत्यविधी ज्यावेळी पार पडला त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवाळ या चर्चेला अधिकृतरित्या तोंड फोडलं. सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री पद द्यावं आणि अशी अनेक आमदारांची आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे असं नरहरी झिरवाळांनी जाहीरपणे सांगितलं. आणि त्यांनी हे जाहीरपणे सांगितल्यानंतर एकच चर्चेला तोंड फुटलं. सगळीकडे या गोष्टीची चर्चा व्हायला लागली आणि अजित पवारांकडच्या पदांचं काय होणार याबद्दल मीडियामधून सुद्धा बोललं जायला लागलं. आता सुनेत्रा पवारांचं नाव समोर आल्यानंतर आणखी कोणकोणती नावं चर्चेत आहेत याबद्दल अनेक जण बोलायला लागले. आता राष्ट्रवादीचा जर आपण विचार केला तर अजित पवारांकडे उपमुख्यमंत्री पद होतं आणि सोबतच अर्थमंत्री पद होतं. आता या पदांसाठी दावेदार कोण आहेत तर काही कुटुंबातले दावेदार आहेत आणि काही कुटुंबाच्या बाहेरचे दावेदार आहेत. आता जर आपण उपमुख्यमंत्री पदाचा विचार केला तर उपमुख्यमंत्री पदासाठी कुटुंबातली काही नावं आणि कुटुंबाच्या बाहेरची काही नावं या सगळ्या नावांची चर्चा होते. म्हणजे जर आपण कुटुंबाच्या बाहेरच्या नावांचा विचार केला तर सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील किंवा धनंजय मुंडे असतील, हे अजित पवारांचे जुने आणि त्यांच्या सत्तेमध्ये जाण्याच्या किंवा राष्ट्रवादीच्या बंडाळीच्या काळात सुद्धा या नेत्यांनी त्यांना साथ दिली. सोबतच छगन भुजबळ असतील किंवा दिलीप वळसे पाटील असतील, हे नेते सुद्धा राष्ट्रवादीतले मातब्बर नेते होते आणि ते सुद्धा ज्यावेळी अजित पवार राष्ट्रवादीमधून बाहेर पडले त्यावेळी अजित पवारांसोबत बाहेर पडलेले होते. आता यातले जे छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील आहेत, या दोन नेत्यांचं वय आता खूप झालेलं आहे. त्यामुळं आता ते तशा प्रकारे उपमुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये असतील का, किंवा त्यांच्या आरोग्याची जी कारण आहेत, म्हणजे भुजबळांच्या हार्टचा प्रॉब्लेम आहे, त्यांचं मध्ये शस्त्रक्रिया झाली होती, आणि दिलीप वळसे पाटील आहेत त्यांचा सुद्धा आरोग्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे किंवा वयामुळं त्यांना तेवढ्या एफिशियंटली गोष्टी मॅनेज करता येत नाहीत, ही गोष्ट आहे. त्यामुळे हे नेते रेसमध्ये तेवढे सक्रिय असतील का माहित नाही. पण सुनील तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील,
सोबतच धनंजय मुंडे असतील, या 3 नेते प्रामुख्यानं रेसमध्ये असतील असं बोललं जात आहे. त्या धनंजय मुंडेंची डागाळलेली प्रतिमा बघता आणि त्यांना राज्यभरातून जो रोष सहन करावा लागतोय तो रोष बघता त्यांचा विचार होणार नाही असं मला वाटतं, किंवा असं सगळीकडेच बोललं जातंय. राजकीय वर्तुळात तशी चर्चा आहे. आता 2 नावं प्रॉमिनंटली समोर येत आहेत. ती नावं म्हणजे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे. आता जर उपमुख्यमंत्री पद म्हणलं तर पक्षाला रसद पुरवावी लागते. उपमुख्यमंत्री पदाच्या माध्यमातून लोकांशी कनेक्ट साधावा लागतो. त्याचा पक्षाला कसा फायदा होईल हे बघावं लागतं आणि यासाठी कार्यकर्त्यांशी असेल किंवा जनतेशी असेल मोठ्या प्रमाणावर कनेक्ट लागतो आणि हा कनेक्ट जनमानसात सक्रिय असलेल्या नेत्याचाच असू शकतो. म्हणजे अजित पवार त्या प्रकारचे नेते होते म्हणून यशस्वीपणे त्यांनी पक्षाची आणि उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळलेली होती. तसा जर विचार केला तर प्रफुल्ल पटेलांचं नाव या यादीतून वगळावं लागतं, कारण की प्रफुल्ल पटेलांकडे नेहमीच व्यापारी माइंडेडचे किंवा बोलीचालीमध्ये बार्गेनिंग करणारे, मॅनेज करणारे या प्रकारचे नेते म्हणून बघितलं जातं आणि जनतेशी त्यांचा तसा फार काही संबंध नाहीये किंवा आतापर्यंत कार्यकर्त्यांशी त्यांचा काही संबंध आलेला होता असं आपल्याला आतापर्यंत दिसलेलं नाहीये. आता एकच नाव राहतं, ते नाव म्हणजे सुनील तटकरे. आता सुनील तटकरे हे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असल्यामुळं लोकांमध्ये किंवा कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा कनेक्ट होता, पण अजित पवारांची बरोबरी ते करू शकतील का हा प्रश्न आहे. सोबतच राष्ट्रवादी एकत्रित येण्याच्या ज्या चर्चा आहेत त्या चर्चा बघता आता अजित पवारांनंतर जर राष्ट्रवादी एकत्रित आली तर सुप्रिया सुळे असतील किंवा शरद पवार असतील या लोकांचा पक्षावर पूर्णपणे पगडा असणार आहे आणि ज्यावेळी शरद पवारांचा पक्ष फुटला किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 तुकडे झाले त्यावेळी सुनील तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील या लोकांनी मोठ्या प्रमाणावर अजित पवारांना कन्व्हिन्स करण्यामध्ये रोल अदा केला होता असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचं खाजगीत म्हणणं असतं किंवा स्वतः शरद पवारांचाही त्यांच्यावर काही प्रमाणात रोष आहे असंही बोललं जातं. त्यामुळं सुनील तटकरेंना ते पद दिलं जाईल असं अजिबात वाटत नाही. आता राहिला कुटुंबातल्या लोकांचा विषय, म्हणजे अजित पवारांचं जे कुटुंब आहे त्यामध्ये पार्थ पवार, जय पवार आणि सुनेत्रा पवार असे 3 लोक आहेत. आता सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाबद्दल जे नरहरी झिरवाळ आहेत ते बोलून गेलेले आहेत, त्यामुळं त्यांचं नाव प्रामुख्यानं समोर येत आहे आणि जी भावनिकतेची सध्याची राजकीय परिस्थिती म्हणजे अजित पवारांच्या निधनानंतर जे भावनिक वातावरण तयार झालंय त्यामध्ये सुनेत्रा पवारांना ते पद मिळू शकतं असं बोललं जात आहे. आता सुनेत्रा पवारांना हे पद जरी मिळायचं असेल तरी त्यांचा राजकीय अनुभव किंवा त्यांची पक्षावर असलेली कमांड या दोन्ही गोष्टी त्यांच्याकडे नाही आहेत, त्यामुळं ते पद त्यांना मिळून त्या इफिशियंटली ते चालू शकतील का हा प्रश्न आहेच. सोबत पार्थ पवार हे एक प्रॉमिनंट चेहरा म्हणून किंवा त्यांच्याबद्दल लोकांना आता सॉफ्ट कॉर्नर निर्माण झालाय. म्हणजे 2019 ची निवडणूक लोकसभेची त्यांनी लढवली होती, त्यांच्यात त्यांचा पराभव झाला, पण त्यानंतर ते सक्रिय राजकारणात तेवढेसे सक्रिय राहिलेले दिसत नाही. म्हणजे लोकांशी त्यांचा कनेक्ट राहिला नाही किंवा त्यांनी तसा काही इंटरेस्ट व्यवस्थितपणे दाखवला नाही. सोबतच मुंडव्याचे जे जमीन व्यवहाराचं प्रकरण आहे ते प्रकरण त्यांच्या अंगाशी आलेलं होतं आणि ते त्यांच्यावर शेकलेलं होतं. ही सगळी परिस्थिती असतानाच त्यांच्याकडे राजकीय कौशल्य किंवा त्या पदाला न्याय देण्याचा जो अनुभव असतो तो अनुभव त्यांच्याकडे नाहीये, त्यामुळं त्यांना ते पद दिलं जाईल का हा मुळात मोठा प्रश्न आहे. आता अजित पवारांच्या परिवारातले 3रे मेंबर आहेत ते म्हणजे जय पवार. आता जय पवारांचंही वय अतिशय कमी आहे, म्हणजे एवढ्या कमी वयात उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी त्यांना मिळेल का हा प्रश्नच आहे. म्हणजे ज्यावेळी अजित पवार वारले त्यानंतर बारामतीची जागा रिक्त झाली, म्हणजे बारामती विधानसभेतून जय पवार आमदार होऊ शकतात. दादांना ज्या मतदारांनी प्रतिसाद दिला त्यांच्या आकस्मित जाण्यानंतर त्यांच्या कुटुंबातला किंवा त्यांच्या कुटुंबातल्या व्यक्तीला हा भावनिक लाभ होऊ शकतो आणि बारामती विधानसभा मतदारसंघातून जय पवार आमदार होऊ शकतात. पण आपण जर उपमुख्यमंत्री पदाचा विचार केला तर उपमुख्यमंत्री पदासाठी जय पवार तेवढे कॅपेबल नाहीयेत असंच दिसतं. त्यामुळं आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा जर विचार केला तर त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदासाठी भावनिकतेच्या पातळीवर सुनेत्रा पवार यांचं नाव आपल्याला आघाडीवर आलेलं दिसतं. आता अजित पवारांकडे असलेली दुसरी पदं होती
ते म्हणजे अर्थमंत्री पद आणि पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद. आता या दोन पदांबद्दल बोलण्याआधी आपण दुसऱ्या मुद्द्यावर एकदा शिफ्ट होऊ आणि परत या पदांच्या मुद्द्यावर येऊ. म्हणजे दुसरा मुद्दा काय चर्चेला जातोय, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा विलीन होणार का? म्हणजे शरद पवारांचे राष्ट्रवादी आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी हे एकत्रित येणार का, हा मुद्दा आहे. म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून यावर चर्चा सुरू होती. महापालिका निवडणुकांच्या वेळी सुद्धा ती चर्चा झाली आणि काल शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असलेले शशिकांत शिंदे हे मीडियाशी बोलताना असं म्हणाले की अगदी आमची चर्चा अंतिम टप्प्यात होती आणि 8 तारखेला विलिनीकरणाची घोषणा होणार होती, असं अजित पवारांनी त्यांना सांगितलं होतं. पण आता अजित पवारांच्या निधनानंतर ही चर्चा आता कशी पुढे जाणार आणि सत्तेचं आणि इतर गोष्टीचा कोड ऑफ कंडक्ट कसा रचला जाणार, म्हणजे असं बोललं जातंय की अजित पवार असताना केंद्रात सुप्रिया सुळे आणि राज्यात अजित पवार, अशी मांडणी किंवा या गोष्टीवर किंवा या मुद्द्यावर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याबद्दल सहमती निर्माण झाली होती. पण आता अजित पवार नाहीयेत, त्यामुळं राज्यात कारभार कोण बघणार आणि केंद्रात कोण बघणार किंवा सत्तेचं आणि पदांचं वाटप कसं होणार, या गोष्टीचा पेच आता निर्माण झालेला आहे. आता हा पेच असताना पवार कुटुंबीय आज किंवा उद्या बैठकीला बसतील आणि ते एकत्रित बसून या विलिनीकरणाच्या गोष्टीवर चर्चा करतील, असं बोललं जात आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये पवार कुटुंब हेच क्रुशियल असणार आहे. म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी विलीन करायच्या की सेपरेट सेपरेट राहायचं, या गोष्टीची चर्चा त्यांच्या पातळीवरच होणार आहे आणि त्याचे निर्णय सुद्धा त्यांच्याच पातळीवर होतील. समजा जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित झाल्या तर अर्थमंत्री पदासारखं जे महत्वाचं पद आहे ते राष्ट्रवादीचे मातब्बर नेते जयंत पाटलांसारख्या नेत्याकडे जाऊ शकतं. म्हणजे जयंत पाटलांनी या आधी सुद्धा अनेकदा अर्थसंकल्प सादर केलेला आहे आणि राज्याचे यशस्वी अर्थमंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलेलं आहे. त्यामुळं अर्थमंत्री पद जे राष्ट्रवादी काँग्रेसकडे होतं किंवा अजित पवार ज्याचे मंत्री होते ते पद दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आल्यानंतर जयंत पाटलांकडे जाऊ शकतं, असं बोललं जात आहे. आणि लॉजिकली त्यांचा अनुभव बघता किंवा त्यांची त्या पदाला न्याय देण्याची क्षमता बघता ते सध्या सगळ्यात लायक कॅन्डिडेट आहे असं म्हणावं लागेल. आता अजित पवारांकडे असलेलं तिसरं आणि सर्वात महत्वाचं पद म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद, म्हणजे राष्ट्रीय अध्यक्षपद. आता आधी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि अजित पवार वेगळे झाल्यानंतर अजित पवार त्या पक्षाचे अध्यक्ष झाले. म्हणजे दोन्हीकडेही पवार कुटुंबाच्या अंतर्गतच हे पद होतं आणि शरद पवार हे संस्थापक होते आणि ते पद आपल्यापासून बाहेर जाऊन कुठं दुसरं पॉवर सेंटर तयार होऊ नये किंवा पक्षांतर्गत वेगळं पॉवर सेंटर असलं तर आपल्याला नंतर अडचणी होऊ शकतात, असं मत पवार कुटुंबामध्ये किंवा तसं त्यांचं मत असणं हे सुद्धा साहजिक आहे. त्यामुळं शरद पवार असतील किंवा अजित पवार असतील यांनी ते पद कायम स्वतःकडे ठेवलंय. त्यामुळे आता अजित पवारांच्या निधनानंतर सुद्धा ते पद पवारांच्या कुटुंबातच असावं यासाठी पवार कुटुंबीय हे काळजी घेतील असंच दिसतंय आणि ते सहज आणि लॉजिकल आहे. त्यामुळे पवार कुटुंबातलंच कोण राष्ट्रीय अध्यक्ष होणार हा प्रश्न आहे. म्हणजे सुनेत्रा पवारांचं नाव या बाबतीत चर्चेलं जात आहे किंवा सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतात असं बोललं जात आहे. पण दुसरीकडं राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या बाबतीत सुप्रिया सुळेंचंही नाव शरद पवार गटाचे काही कार्यकर्ते बोलून दाखवतात. त्यामुळे सध्याची परिस्थिती बघता सुनेत्रा पवार किंवा सुप्रिया सुळे या दोघींपैकी कुणाकडे तरी एकीकडे हे राष्ट्रीय अध्यक्षपद दिलं जाऊ शकतं अशी शक्यता आहे. आणि सध्याची राजकीय परिस्थिती बघता पवार कुटुंबांच्या अंतर्गत राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी या दोनच व्यक्ती ह्या इलिजिबल आहेत. कारण की शरद पवारांचं वय बघता ते वयाच्या या टप्प्यावर भाजपसोबत जातील किंवा स्वतः सत्तेचा भाग होतील अशी शक्यता अजिबात नाहीये. म्हणजे शरद पवार हे बॅकस्टेज म्हणजे मागच्या खुर्चीवर बसतील, म्हणजे राजकारणातून निवृत्त होतील आणि पुढच्या पिढीला ते निर्णय घेऊ देतील किंवा त्यांना सत्तेमध्ये पाठवतील. आता ही सगळी राजकीय परिस्थिती बघितल्यानंतर येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये या पदांवर कोणकोणते लोक असतील किंवा सत्तेमध्ये कोण जाईल, राष्ट्रवादी विलीन होतील का, हे आपल्याला अंतिमपणे कळेल. पण याबद्दलचं माझं जे लॉजिक आहे किंवा राजकीय विश्लेषकांशी बोलून माझं जे मत तयार झालंय ते मत मी आता तुम्हाला सांगितलंय.
आता या मताबद्दल किंवा माझं जे विश्लेषण आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. कोणत्या पदासाठी कोणता व्यक्ती लायक आहे असं तुम्हाला वाटतं हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.